स्वाध्यायाला सुरुवात करूया. ओम गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तस्मै श्री गुरुवे नमः. ओम भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्. काल आपण मराठी एक नवीन बुक सुरू केलं, धीर धरा. त्यातलं आपण बघत होतो आध्यात्मिक चिंतन आवश्यक. आता आज आपला त्यातला पॉइंट आहे आत्मसमर्पण करा. तुम्हाला हे ध्यानात ठेवावे लागेल की या जगात काही कष्ट व अडचणी अशा आहेत ज्या सहन कराव्याच लागतात. ते कष्ट, त्या यातना तुमच्या भूतकाळातील कर्मांमुळे तुम्हास अजिंक्य वाटतील, परंतु जेव्हा कोणत्याही कार्यामध्ये भय, थकवा व निराशा अनुभवास येते, तेव्हा त्याचबरोबर त्यात अतिशय प्रबळ शक्ती सुद्धा असते, हे लक्षात असू द्यावे. आपले कार्य पूर्ण केल्यानंतर तुम्ही अलिप्तपणे बाजूला व्हा आणि कर्मफळाला काळाच्या प्रवाहातून वाहून जाऊ द्या. स्वतःच्या संपूर्ण शक्तीनिशी कार्य करा आणि मगच आत्मसमर्पण करा. कोणत्याही घटनेमुळे हताश होऊ नका. तुमचा स्वतःच्याच कर्मावर अधिकार आहे, इतरांच्या कर्मावर नाही. कुणावर टीका करू नका, कुणाविषयी आशा सुद्धा धरू नका. कामाची भीती बाळगू नका. सर्व काही चांगलेच होईल. अनुभव येतो व जातो. अपयश आल्यास निराश होऊ नका. तुम्ही भक्कम पायावर उभे आहात, हे लक्षात ठेवा. त्यात गुरुदेव म्हणतात, जगात जीवन जगताना आपल्या समोर अनेक अडचणी येतात. प्रत्येक मनुष्याच्या वाटेला कष्ट, दुःख येतच असतात. पण त्या ज्या यातना असतात त्या आपल्याला भूतकाळाच्या म्हणजेच मागच्या जन्माच्या किंवा याच जन्मात नकळत झालेल्या आपल्यापासनं झालेल्या चुका असतात, ज्या की आपल्याला माहिती नसतात. आपल्याकडून अशा रोजच्या अशा अनेक कितीकच चुका होतात की आपण त्यावर म्हणजे आपण आपल्याला नाही कळत आपल्या हाताने काय झालेलं आहे आणि त्या आपल्याला भोगाव्याच लागतात. कर्मांच्या फळापासून कुणीही वाचू शकत नाही. उदाहरणार्थ मी इथे एक पहाडी महाशयांचं उदाहरण तर आता सगळ्यांना माहितीच असेल. YouTube वरती चिन्मय भैयाचे जे असतात शॉर्ट छोटे छोटे, त्यातनं सगळ्यांना सगळंच माहिती आहे. पण मला असं वाटतं की मी हे उदाहरण देते. पहाडी महाशय होते, ते त्यांच्या शिष्यासोबत जंगलातून जात होते. त्यांना जाता जाताना त्यांना एक भास झाला की आता आपले जे कर्म आहे जुने, ते आपल्या समोर थोड्या वेळातच काही पावलांवरती आपल्या समोर येणार आहेत. आपल्या म्हणून त्यांनी शिष्याला पटकन म्हटलं की धोती फाड, धोती फाड, धोतीची पट्टी फाड. त्या शिष्याला कळलंच नाही. तो एकदम घाबरून गेला आणि त्यांनी पट्टी फाडली. पट्टी फाडली आणि तेवढ्यात जसा तो पट्टी फाडली त्यांनी, तसंच पहाडी महाशयाच्या डोक्यावरती वरून एक मोठा दगड येऊन पडला आणि त्यात त्यांना लागलं आणि लगेच मग त्यांनी त्या शिष्याला पट्टी बांधायला लावली. तर त्यानंतर शिष्याने पहाडी महाशयाला प्रश्न केला की गुरुवर, अगर आपको ये पता ही था कि आपको चोट लगने वाली है, तो फिर आपने ये रास्ता क्यों नहीं बदला? त्यानंतर त्या पहाडी महाशयांनी उत्तर दिलं, मी आता जर रस्ता बदलवला असता माझा, हे माझं कर्म होतं, जे मला भोगावंच लागणार होतं. जर मी आता हा रस्ता बदलून दुसऱ्या रस्त्याने गेलो असतो, तर आज नाही उद्या ते माझ्यासमोर, आज तर हे थोड्याशा जखमेवरून टळलं, पण उद्या चालून ते माझ्या समोर एक मोठं चट्टान बनून आलं असतं. हे उदाहरण इथे मला असं वाटते की मला हेच म्हणायचं आहे की कर्म जे असतात आपले, ज्या काही चुका झालेल्या असतात किंवा मागच्या जन्मातले कर्म असतात, त्यापासून आपण वाचूच शकत नाही. ते आपल्याला भोगावेच लागतात. त्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाचं म्हणजे आध्यात्मिक चिंतन, त्याशिवाय दुसरा मार्गच नसतो. कोणतेही काम करताना आपल्याला थकवा जाणवेल, काही करायची इच्छा होणार नाही, आपलं मन खूप निराश होईल. परंतु गुरुदेव म्हणतात की या सगळ्या अनुभवापासूनच तुमची इच्छाशक्ती जी आहे ती प्रबळ होते. तुम्ही खंबीरपणे मग त्या सगळ्या संकटांना तोंड द्यायला
तुमची जी शक्ती आहे ती प्रबळ झाल्यानंतर तुम्ही खंबीरपणे त्या संकटांना तोंड देऊ शकता, सामोर जाऊ शकता. आणि हे सगळं कार्य कार्य करत असताना तुम्ही तुमच्या संकटातून आपोआपच मुक्त व्हाल. म्हणजे कधी तुम्ही या कर्मफळाच्या काळाच्या प्रवाहातून वाहत जाणार याची तुम्ही कल्पनाही करू शकणार नाही. म्हणून गुरुदेव म्हणतात, की जसं आहे तसं चालू द्या. तुम्ही फक्त तुमचे कर्तव्य प्रामाणिकपणे एक निष्ठेने करत राहा. तुम्हाला आजवर नाही आज नाही तर उद्याला तुमच्या कर्माचे फळ मिळणारच आहे. तुम्ही जे काही काम करता त्यात तुम्ही तुमचं मन ओतून टाका. एकदम दुसऱ्या कुठल्याही गोष्टींकडे लक्ष न देता तुमच्या कामाकडे लक्ष द्या. तुमच्या कर्तव्याचे पालन करा. कुठल्याही गोष्टींमुळे निराश होऊ नका, हताश होऊ नका आणि एखादी गोष्ट तुमच्या मनासारखी नाही झाली, तरी त्या गोष्टींचा तुम्ही त्याग करा. त्या गोष्टींचा तुम्ही दुसऱ्यांना दोष देऊ नका. कोणालाही दोष न देता तुम्ही त्या गोष्टी चला तो तुमच्या कर्माचा एक भाग आहे. त्यामुळे आपल्याला त्या गोष्टींचं त्या प्रयत्नांचे यश मिळत नाही असं समजून तुम्ही तुमचे कामं करा, निराश होऊ नका. आणि जर मनासारखी गोष्ट घडली नाही तर त्याचा इतरांनाही दोष देऊ नका. कारण तुमच्या कर्माचे अधिकारी तुम्ही स्वतःच असता. आपल्या कर्माचे जे आपल्या कर्मावर फक्त आपला अधिकार असतो. त्याला आपण दुसऱ्यांना दोष देऊन त्यातून काहीच मार्ग निघणार नाही किंवा त्याचा काहीही आपल्याला फायदा होणार नाही. उलट आपले आणखी वाईट कर्म वाढत जातील आपण दुसऱ्यांचा द्वेष करू तर. ज्या काही वेदना आहे तुम्हाला त्या स्वतः सहन कराव्या लागेल. इथे गुरुदेवांनी म्हटलेलं आहे, आपण एका भक्कम पायावरती उभे आहोत. तर भक्कम पायावरती उभे आहोत म्हणजे सगळ्यात महत्वाचं म्हणजे असं की आपल्याला हा मानव जन्म मिळालेला आहे आणि जेवढी बुद्धी, जेवढी सहनशीलता, जेवढी सहनशीलता असते, एकाग्रता असते, जेवढी मानवामध्ये असते तेवढी कुठल्याही पशुपक्षी किंवा प्राण्यांमध्ये नसते. म्हणून मानवाला हा जो जन्म मिळालेला आहे त्याचा चांगल्या तऱ्हेने उपयोग करणे हे महत्वाचे आहे. म्हणून प्रत्येक मनुष्याने इतर कुणाचीही आशा न करता, निराश न होता, कुठल्याही कामाची भीती न बाळगता व आपलं चांगलंच होईल असा विचार करूनच आपण आपले कार्य करत राहायला पाहिजे. त्यालाच आत्मसमर्पण असं म्हणू शकतो. आत्मसमर्पण असं म्हणू शकतो. माझं काही चुकत असेल तर मला सांगाल हं. काही कारणास्तव आपल्या इच्छा पूर्ण होत नाही तर त्यांचा त्याग करावा. त्यालाच आत्मसमर्पण म्हटले आहे. आणि आपल्या आयुष्यामध्ये चांगले वाईट अनुभव येतात आणि जातात. त्यातूनच मनुष्य शिकतो. संकटांना तोंड देत सामोर जायला शिकतो आणि प्रगतीच्या पथाला जातो. त्यानंतर आपला त्यानंतर आपला नेक्स्ट पॉइंट आहे मार्गदर्शनासाठी स्वतःकडेच बघा. साक्षात्कारी महापुरुष कधीही इतरांना दोष देत नाहीत. तसेच स्वतःला सामर्थ्यवान, शक्ती संपन्न समजून परिस्थितीची अवहेलना सुद्धा करीत नाही. इथे साक्षात्कारी महापुरुष म्हटलं तर इथे आपण रामाचंच उदाहरण घेऊया. राम हे असे मनुष्य होते की सगळ्यात पहिले तर ते एवढे मोठे राजा असून त्यांना जेव्हा त्यांच्याच आईने वनवास दिला तेव्हा त्यांनी कुठल्याही प्रकारे त्या गोष्टींचं काही न विचारता
कैकेयीला काही न विचारता त्यांनी स्वतः काही न विचारता शांतपणे त्यांनी त्यांच्या कर्तव्याचे पालन केले. सर्वप्रथम कर्तव्याचे पालन केले आणि कोणाशीही राग रुसवा न धरता त्यांनी आपलं वनवासाला सुरुवात केली. नंतर अहंकार पासून तितकेच सावध राहा जितके एखाद्या पिसाळलेल्या कुत्र्यापासून असता. ज्याप्रमाणे विष किंवा विषारी सर्पाला तुम्ही स्पर्श करीत नाही, त्याचप्रमाणे सिद्धीपासून दूर राहा आणि जे सिद्धीची प्रशंसा करतात अशा लोकांपासून दूरच राहा. आपले मन आणि हृदयातील पूर्ण कृत्य भगवंताचरणी अर्पण करा. म्हणतात गुरुदेव म्हणतात की अहंकारापासून जो व्यक्ती अहंकारी आहे त्या व्यक्तींपासून तुम्ही सावध असलेलंच बरं. कारण त्यांचे गुण ज्यांच्या आपण सहवासामध्ये असतो, ज्या प्रकारचा व्यक्ती असतो त्या इथे असं म्हणता येईल आपल्याला की चांगले गुण घेणे खूप मुश्किल असते, अवघड असते आणि वाईट गुण लवकर येतात. त्यामुळे अहंकारी व्यक्तीपासून तुम्ही सावध राहा. त्यांच्या कुठल्याही पिसाळलेल्या कुत्र्यांपासून जसे आपण सावध असतो, आपल्याला भीती असते की एखादा पिसाळलेला कुत्रा असला तर तो जर आपल्याला चावला तर आपणही तसंच करायला लागू किंवा होतच तसं. आता तर एवढ्या मेडिसिन वगैरे आहे त्यामुळे या गोष्टी बऱ्याचशा टाळल्या जातात. पण आधी व्हायचं की पिसाळलेला कुत्रा जर आपल्याला चावा घेत असेल तर काही काळानंतर तो व्यक्ती देखील त्या कुत्र्यांसारखाच करायला लागायचा. त्यामुळे म्हटलेलं आहे की जसं आपण पिसाळलेल्या कुत्र्यापासून सावध असतो तसंच अहंकारी माणसांपासून सुद्धा सावध राहा. विषारी सर्पाला तुम्ही स्पर्श करीत नाही, त्याचप्रमाणे सिद्धीपासून दूर राहा आणि जे सिद्धीची प्रशंसा करतात अशा लोकांपासून देखील दूरच राहा. आपले मन आणि हृदय या गोष्टींपासून दूर राहून आपण आपले मन आणि हृदय चांगल्या कामात म्हणजे ईश्वरांची प्रार्थना करा. आपलं मन पूर्णपणे ईश्वर चरणी सोपवा, अर्पण करा. दुसऱ्यांवर फाजील विश्वास ठेवाल तर तुम्ही जास्तच असहाय्य व दुःखी व्हाल. म्हणून मार्गदर्शनासाठी स्वतःकडेच बघा, दुसऱ्यांकडे नाही. तुमची सत्यनिष्ठाच तुम्हाला दृढ बनविल. हीच दृढता तुम्हाला ध्येयापर्यंत नेऊन सोडेल. गुरुदेव म्हणतात की दुसऱ्यांच्या फालतू गोष्टींकडे विश्वास ठेवाल किंवा दुसऱ्यांवरती अवलंबून राहाल, दुसऱ्यांवर विश्वास ठेवाल तर तुम्ही कधीही जे तुम्हाला ध्येय गाठायचं आहे तुम्ही कधीही त्या ध्येयापर्यंत पोहोचू शकणार नाही. तुम्ही स्वतःचे मार्गदर्शक बना. तुम्ही तुमच्यामध्ये एवढी शक्ती आहे, तुमच्यामध्ये देव बसलेला आहे, मानवामध्येच देव आहे. तुम्ही त्याला ओळखा. तुम्ही स्वतःचं मार्गदर्शन स्वतःच करा. दुसऱ्याच्या मागे लागून काहीही फायदा होणार नाही. उलट तुमच्या मागे दुःखच येतील. त्यामुळे स्वतःची तुमची जी सत्यनिष्ठा आहे तीच तुम्हाला दृढ बनवेल आणि तुम्हाला तुमच्या ध्येयापर्यंत नेऊन सोडेल. नेक्स्ट पॉइंट आहे स्वतःचे आत्मपरीक्षण करा. जीवनात जे काही घडायचे असेल ते घडू द्या. तुमच्याविषयी कोणी काही बोलत असतील तर त्यांना बोलू द्या. तुम्हाला या सर्व गोष्टी मृगजयाप्रमाणे खोट्या वाटायला हव्यात. तुम्ही खऱ्या अर्थाने संसाराचा त्याग केला असेल तर या सर्व गोष्टींमुळे तुम्ही अस्वस्थ का व्हावे? स्वतःच्या आत्मनिरीक्षणात मात्र कोणतीच कसर ठेवू नका, तेव्हाच तुमची खरी उन्नती होईल. गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की जीवनात जे काही घडणार आहे जे घडायचं आहे ते घडेलच. त्यापासून ते आपल्या हातात नाही आहे आणि आपल्याला माहितीही असणार नाही की काय घडतंय. आपल्याला समोरचं काहीच माहिती राहत नाही की आपल्याला आपल्या जीवनामध्ये समोर काय घडणार आहे काय नाही. म्हणून त्यापेक्षा ते तुम्ही काळावरती सोडून द्या. तुमच्याविषयी कोणी वाईट बोलत असतील तर त्यांना बोलू द्या. तुमच्याविषयी जर कोणी
टीका करत असेल किंवा तुम्ही तसे नसाल तरीही तुमच्या बद्दल चढवून सांगायचे कोणाला सवय असते की त्याला काय म्हणू शकतो आपण, निंदाच करते. निंदा करणे असं देखील म्हणू शकतो. कोणी तुमच्या निंदा करत असेल, चाळीचुगल्या करत असेल तर त्यांना करू द्या. त्यांच्याकडे लक्ष देऊन काहीच अर्थ होणार नाही. तुम्ही तुमच्या कामामध्ये तुम्ही तुमचं मन एकदम धुतलेल्या तांदळासारखं स्वच्छ ठेवा, साफ ठेवा. बाकी गोष्टींकडे लक्ष नका देऊ. तुम्ही खऱ्याच अर्थाने जर संसाराचा त्याग केला असेल तर या सगळ्या गोष्टींमुळे तुम्ही अस्वस्थ होण्याचं काही कारणच नाही. तुम्हाला व्हायलाच नाही पाहिजे. आणि स्वतःच्या आत्मनिरीक्षणात मात्र कोणतीच कसर ठेवू नका, तेव्हाच तुमची खरी उन्नती होईल. स्वतःच्या आत्मनिरीक्षणात तुम्ही स्वतः कार्य करताना तुमच्या मनामध्ये कुठलीच भीती ठेवू नका. ते काम पूर्णपणे जीव ओतून टाका. जे काही कार्य करत असेल, कर्तव्य करत असेल, त्यात तुमचा जीव ओतून टाका. तेव्हाच तुमची खरी उन्नती होईल. कोणाकडे लक्ष न देता तुम्ही तुमचे कार्य करत राहा. प्रत्येक क्षणाचा व संधीचा उपयोग करून घ्या. प्रगतीचा मार्ग फार लांबचा आहे. वेळ तीव्र गतीने संपत आहे. म्हणून आपल्या संपूर्ण आत्मबळाने कामाला लागा. तुम्ही ध्येयापर्यंत जाऊन पोहोचालच. इथे वेळेचं महत्व म्हणता येईल. वेळेचं महत्व सांगितलेलं आहे की प्रत्येक क्षण वेळ कुणासाठीही थांबत नाही. वेळ खूप तीव्र गतीने संपत आहे आणि आपण काहीही करू शकत. वेळ खूप तीव्र गतीने संपत आहे. त्यामुळे गुरुदेव म्हणतात की तुम्ही प्रत्येक संधीचा उपयोग करून घ्या. तुम्हाला तुमच्या प्रगतीचा मार्ग हा फार लांबचा आहे. प्रयत्न केल्याशिवाय तर प्रगती होणार नाही. त्यामुळे वेळ वाया न घालवता प्रयत्न करत राहा आणि स्वतःच्या संपूर्ण आत्मबळाने काम करा. त्यानंतरच तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहोचू शकाल. कोणत्याही गोष्टीसाठी स्वतःला क्षुब्ध करू नका. मनुष्यावर नव्हे तर ईश्वरावर विश्वास ठेवा. तोच तुम्हाला योग्य मार्ग दाखवेल आणि सन्मार्ग सुचवेल. खूप छान म्हटलेलं आहे की कुठल्याही गोष्टीसाठी स्वतःला शुद्ध नका करू आणि मनुष्यावर विश्वास ठेवू नका. जे काही करविता आहे तो वरचाच आहे, ईश्वरच आहे. तोच तुम्हाला मार्ग दाखवेल आणि आध्यात्मिक चिंतन केल्याने तर मार्ग तर दाखवतो. आपल्याला बुद्धी पण देवच देतो की आपल्याला काय करायचं आहे, कुठली गोष्ट योग्य आहे, कुठली अयोग्य आहे. आपल्याला देवच बरोबर मार्ग दाखवतो. नेक्स्ट पॉइंट आहे नम्रपणा, साधेपणा, साधुत्व व सहिष्णुता. सहिष्णुतेचा अभ्यास करा. स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखा. दुसऱ्यांमधील दोष बघण्याआधी त्यावर टीका करण्यापूर्वी स्वतःमधील ठळक दोषांचा शोध घ्या. आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवू शकत नसाल तर तिचा विनियोग दुसऱ्यांच्या विरोधासाठी न करता स्वतःचा विरोध करण्यासाठी करा. म्हटलेलं आहे सहिष्णुतेचा अभ्यास करा. सहनशीलता म्हणता येईल. सहनशीलता आपल्यामध्ये सहनशीलता आहे, नाही आहे, नसेल तर ती आणावी लागेल असं पण म्हणू शकतो आपण. आपल्यामध्ये सहनशीलता ठेवा. स्वतःच्या जबाबदाऱ्या ओळखा. ज्या आपल्या जबाबदाऱ्या आहेत त्या आपण करायला हव्यात, पार पाडायला हव्यात. दुसऱ्यांमधील दोष बघण्याआधी आपण स्वतः त्या योग्यतेचा आहोत का हे बघावं लागेल. हे बघणं जरुरी आहे. दुसऱ्यांमधील दोष तर सहजच काढू शकतो आपण, पण आपली योग्यता आहे का तेवढी की आपण बस दुसऱ्यांचे दोष काढण्यात तर काही होणारच नाहीये. त्यामुळे आपल्याला आपली सुधारणा करायची आहे. स्वतःतले दोष बघायचे आहे. दुसऱ्यांवरती टीका करण्यापेक्षा आपल्यामधले जे ठळक दोष आहेत ते जाणून घ्यायचे आहेत आणि आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवूच जर शकत नसेल आपल्याला जर आपली वाणी आपल्या कंट्रोलमध्ये नसेल, आपण कोणाविषयी वाईट बोलत असेल
तर तिचा विनियोग दुसऱ्यांच्या विरोधासाठी न करता स्वतःचा विरोध करण्यासाठी करा. गुरुदेव म्हणतात की आपण दुसऱ्यांविषयी वाईट बोलण्यापेक्षा आपल्या वाणीला कंट्रोलमध्ये ठेवा. आपल्यामध्ये जे गुणदोष आहेत ते सुधरवायसाठी, आपली वाणी सुधरवायसाठी तिचा उपयोग करा. म्हणजे स्वतःला सुधरवण्यासाठी तिचा उपयोग करा. प्रथम स्वतःचे घर ठीक करा, कारण आचरणाशिवाय आत्मानुभव येऊ शकत नाही. नम्रपणा, साधेपणा, साधुत्व, सहिष्णुता ही सर्व आत्मानुभवाचीच मुख्य अंगे होत. गुरुदेवांनी म्हटलेलं आहे, पहिले स्वतःच्या घरात काय होत आहे ते बघा. आपण खरं स्वतःच्या घरामध्ये आपले आचरण स्वतःच्या घरात शुद्ध आहे का? आपण कसे वागतो, कसे बोलतो? आपल्यामध्ये खरंच नम्रपणा आहे का? साधेपणा आहे का? साधुत्व, सहिष्णुता या सगळे गुण संपन्न आपण आहोत का? कारण हीच नम्रपणा, साधेपणा, साधुत्व, सहिष्णुता ही सगळी आत्मानुभवाचीच मुख्य अंग आहे असं म्हटलेलं आहे. या गोष्टीचा अभाव तर आता प्रत्येक घरामध्ये कोणा ना कुणामध्ये असतोच. प्रत्येकांमध्ये नम्रपणा असेलच असं नाही, साधेपणा असेल असंही नाही. साधुत्व, सहिष्णुता याची देखील कमतरता तर आता आपल्याला प्रत्येक घरांमध्ये आपण बघू शकतो. म्हणून म्हणतात की तुम्ही पहिले स्वतःला सुधरवा, स्वतःचे घर ठीक करा, त्यानंतर स्वतःच्या या सगळ्या गोष्टी स्वतःच्या आचरणात आणाव्या. इतर तुमच्याशी कसे वागतात याची चिंता करू नका. आत्मोन्नती करण्यासाठी नेहमी तत्पर असा. हे तथ्य समजले तर एक मोठे रहस्य आपण जाणले असे म्हणता येईल. इथे गुरुदेव म्हणतात, दुसरे लोक तुमच्याशी कसे वागत आहेत त्याचा विचार न करता तुम्ही तुमच्या कामामध्ये लक्ष द्या. तुम्ही इतरांचा विचार कराल तर तुम्ही तुमचे काम नीटपणे करू शकणार नाही. तुम्ही नेहमी चिंतेत राहाल, त्यामुळे तुमची आत्मोन्नती पण होणार नाही. आणि हे तथ्य समजले तर एक मोठे रहस्य आपण जाणले असे म्हणता येईल. सानिका, हो, 10 मिनिटं सानिका आहेत अजून. वाचू का? काय डिस्कशन करून घेऊ ना. मी समोरची प्रिपरेशन नाही केली आहे. आता उद्याला तर तुम्ही घ्याल ना हे? हो, ठीक आहे. ठीक आहे ना? हो, कोणाला काही बोलायचं आहे ते सांगा मग. कळलं कुणाला की नाही कळलं? कोणी पण डिस्कस करू शकता की तुम्हाला कसं वाटलं आजचं, की एखादा टॉपिक घेऊन जे आज सोनाली ताई बोलल्या ते. तेजल, अनघाताई, तुम्हाला काय वाटलं आजचं टॉपिक? स्वेजल, आपण म्हणतो हॅलो हा हा ना, हा आपण नक्की म्हणतो ना बोला. की आपण दुसऱ्यांची विचार करत राहू तर आपण सतत चिंतामध्ये राहू म्हणून. पण काही केलं ते विचार हो. जातच नाही ना. आपण सतत असं वाटतं की याला काय वाटेल, त्याला काय वाटेल, मी बरोबर वागते की नाही. आपण म्हणजे हे त्यामुळेच करतो. आपण जो कालचा टॉपिक काल नव्हत्या बहुतेक तुम्ही, अनघाताई? हो हो हो, हा, नव्हती काल. काल आपल्या टॉपिकचं नावच ते होतं की आध्यात्मिक चिंतन आवश्यक. आणि हे जे विचार वगैरे जात नाही, आपण म्हणत नाही, हे कोणाच्याच डोक्यातून जात नाही.
पण आध्यात्मिक चिंतन केलं तर ते हळूहळू आपण त्या गोष्टीपासून लांब म्हणजे राहू काही शकतो. प्रमाणात तरी अच्छा. अनघा दीदी. हा हा बोलो सुंदरी येऊ. हम्म, म्हणजे आपण असं बोल ना, आपण बोला किती ना. असं इग्नोर केलं आपण किती कोणाकडे की माझ्याबद्दल काय बोलत आहे हा. काय नाही, पण तरी आपण असं त्यांना अवॉइड किंवा इग्नोर नाही करू शकत ना. सतत येतच नाही, राहतं ते की तर नाही नाही. बाबा आपलं. हो ना, तर तेच. म्हणूनच गुरुदेवांनी म्हटलेलं आहे की तुम्ही या गोष्टींचा विचार कराल तर तुमचे जे कामं आहेत, तुमचे जे ध्येय आहेत, त्या गोष्टीपर्यंत तुम्ही पोहोचूच शकणार नाहीत. नाही शकू. हो. हा. आणि सतत आपल्या चुका काढतात काही काही जण. किती आपण चांगलं केलं किती काही केलं तरी चुका काढतात की नाही नाही असं झालं तुझ्यामुळे झालं किंवा म्हणजे आणि ते आपण मग आपल्याला स्वतःला आपण गिल्ट फील करतो. अरे बापरे, आपण आपलं चुकलोय, आपलं काहीतरी चुकलंय, मग पुढची आपण गोष्ट एखादी चांगली करायला गेलो तरी सुद्धा मग आपल्या मनामध्ये तेच राहतं, हम्म. अरे यार आपल्याला असं म्हटलं होतं, मग आपण पुढचं करायला पाहतच नाही, प्रयत्न सुद्धा करत नाही, आपण येऊन सुद्धा प्रयत्न नाही करत. हम्म. पण आपण जो आता लेख वाचला हा, त्यामध्ये गुरुदेवांनी असं म्हटलेलं आहे की तुम्ही मनुष्याला देव नका समजू. हम्म. तुम्ही देवा म्हणजे तुमचं जे मन आहे ते ईश्वर चरणी सोपवा. तुम्ही मनुष्याला देव समजून तुम्ही तुमचं कार्य नका करू. बघा, आताच मी वाचलं हे कुठेतरी हो हो एका हो हो पॉइंट हो मध्ये वाचलेलं आहे. हो. तर तेच ना, आपण लोकांचा विचार करतो म्हणून मग या गोष्टी आपल्याला फेस कराव्या लागतात. पण आपण त्या गोष्टींकडे, त्या निंदेकडे लक्षच नाही द्यायचं. हो, ते तर आहे म्हणा. त्यासाठी स्वाध्याय, चिंतन, आत्मचिंतन, स्वतःचं परीक्षण, आत्मपरीक्षण, स्वतःचं आत्मपरीक्षण सांगितलेलं आहे. आता मला तर तेवढं डिस्कस नाही करता येणार आणि आज एक तर कोण सानिका सांगू शकते या बाबतीत. आज अर्चना काकू पण नाही आहे, दीपाली ताई दीदी पण नाही आहे. हो, आज अच्छा. थोड्याशा त्या कामात होत्या. हो. हम्म. का तुम्ही मला बरोबर सांगता नाही येणार दीदीला. नाही नाही, तुम्ही चांगलं सांगितलं. तुमचं हम्म. छान एक्सप्लेनेशन होतं आजचं आणि तुमचं कालपेक्षा आज छान झालं. मला असं वाटलं की तुम्ही बेटर केलं आज. काल पण छान केलं, आज अजून छान केलं. आणि अनघाताई, तुमचा प्रश्न ऍक्च्युली आहे काय? तुम्ही क्लिअरली मला सांगाल का? कारण आपल्याकडे 5 मिनिट अजून आहेत. तर मग आपण कशावर डिस्कशन करायचं? की आज जे झालं त्याच्यावर बोलायचं ते सांगा. आज झालं ते तर आहे म्हणा, त्याचं बोलायचं. पण आपण काही म्हणा म्हणजे माहिती नाही, आपल्या डोक्यातनं ते विचार जातच नाही ना. एकदा आपली चूक झाली आहे सारखं आपल्याला कोणी म्हणतं की नाही तुझं चुकलंच आहे चुकलंच आहे चुकलंच आहे, तर एक इंटरेस्ट पण कमी होऊन जातो मग पुन्हा त्या गोष्टी घडवण्यासाठी. पुन्हा जसं आपण एखादं काही बनवलं, आपल्याला कोणी म्हणून दिलं की नाही हे नाहीये, तर आपण पुन्हा ती गोष्ट बनवू नाही असं न करता आता काय उपाय आहे त्याच्यावर, आपण ते तसं नाही बनवू, फक्त आपण ते तर सोडूनच देऊ ना. तर सोडण्यापेक्षा त्याला किती हम्म. व्यवस्थित ते करता येईल, कळते का काही? हो हो, कळलं मला. तुमचा प्रश्न बरोबर आहे. पुष्कळदा असं होतं की आपण जेव्हा आपलं 100% देतो पण ते सक्सेस नाही होत हा आणि हा. मग समोरचा आपल्याला म्हणतो की नाही, तुझं चुकलं आहे. त्यावेळेला मला असं वाटतं की कधी कधी आपल्याला समोरच्याचं समजून घ्यायला पाहिजे. म्हणजे जे मी अनुभवलं आहे की कधी कधी चुकतं आपलं, तर एक्सेप्ट करायचं, हम्म. ठीक आहे. पण जर आपल्याला खरंच ती गोष्ट चांगली करून घ्यायची असेल आहे तर तितकं कॉन्फिडन्स हम्म. आपल्या स्वतःला हवा की चुकेल प्रयत्न नाही पण मी सोडायचा. करेल. हो, ऍक्च्युली एकदम बरोबर तुम्ही बोलला. आणि राहिलं लोकांचं बोलण्याचं, लोक बोलतात चांगलं असलं तरी वाईट असलं तरी. तर कधी कधी काय होतं की मला असं वाटतं की आपण जे करतो त्याच्यात आपण फक्त कॉन्फिडन्स ठेवावा की आपण एखादी गोष्ट हम्म. बरोबर केली. पण तरी समोरच्यानी म्हटलं की तुमचं चूक आहे, तर कॉन्फिडन्स आपल्याला असायला पाहिजे की नाही, मी हे बरोबर केलं कारण हे माझ्यासाठी चांगलं आहे. तर ही चांगलं समज आहे. हो. आपल्याला स्वतःलाच समजते की आपल्यासाठी काय चांगलं आणि काय वाईट.
आणि राहिली गोष्ट ओव्हरथिंकची, आपण जास्त विचार करतो. तर त्याच्यासाठी हो काय होतं ना, की आपण दुसऱ्यांशी खूप जास्त कनेक्ट करतो. म्हणजे त्यांनी म्हटलं तर मला वाईट, त्यांनी म्हटलं तर मला चांगलं, असं होतं. जेव्हा आपण डिपेंडेंट असतो कोणाच्या बोलण्यावर, हा 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 विचारांवर, तेव्हा आपल्यासोबत हे होतं. माझ्यासोबत हे व्हायचं. कारण की मला असं वाटायचं की मला खूप जास्त अफेक्ट होत आहे. पण ज्या वेळेला मी ती गोष्ट सोडली, की नाही, समोरचा डिसाईड नाही करू शकत की माझ्यासाठी काय चांगलं काय वाईट, तो फक्त सजेशन देऊ शकतो. त्यानंतर ओव्हरथिंक करणं मी स्टॉप केलं. मी माझं म्हणजे मी माझं सांगत आहे. तुम्ही अजून एक गोष्ट अच्छा करू अच्छा शकता, की तुम्ही रोज ना डायरी रायटिंग करू शकता. त्याच्यामुळे काय होतं, की तुम्हाला कळतं की तुमचे थॉट्स चांगले आहे की वाईट आहे. आणि ॲट द एंड ऑफ द डे तुम्ही हे बघू शकता, की मला हे पुढे करायचं की नाही. जर ती गोष्ट चुकीची आहे, तर आपण स्वतःला सांगत जाऊ, की नाही, मला हे नाही विचार करायचा आहे. हळू-हळू रायटिंगने काय होतं, की आपले सगळे थॉट्स रायटिंगमध्ये निघून जातात आणि आपण हळू क्लिअर होत जातो. हे पुष्कळ लोकं रेकमेंड करतात. आणि एक अजून करू शकता, की जर जास्त विचार येत आहेत मनात, तर तुम्ही रोज लिहा, की तुमच्या मनात कुठले-कुठले विचार आले. लिहा. तुमच्याकडे खूप सारे असे तयार होऊन जाईल. त्याच्यामधून बघा, की काय कामाचं आहे, काही कामाचं नाही आहे. जे कामाचं आहे त्याला इम्प्लिमेंट करू शकतो आणि 2 फायदे. एक तर इम्प्लिमेंट होईल, जे चांगले थॉट्स आहेत. सेकंड, की तुम्हाला कळेल, की तुम्ही काय पर्स्पेक्टिव्हनी विचार करत आहे. तुमचे थॉट्स कमी होण्याची शक्यता असते. तर तुम्ही रायटिंग करू शकता आणि सेकंडली, की तुम्ही स्वतःवर कॉन्फिडन्स ठेवा, की मी जे करत आहे ते बरोबर आहे. ते माझ्यासाठी खूप चांगलं काही आहे. बरोबर बरोबर. है ना? तर मग सगळं सॉल्व्ह होईल आणि मग लास्टमध्ये तर आपण मेडिटेशन करतो. त्याच्यासाठी सगळं काही आहे, असं मला वाटतं. तुमचं पण मत असू शकतं, तर तुम्ही पण सांगा. मला जे वाटलं ते मी सांगितलं याच्यात. आपण जसं असं राहतो ना की रोजचं आपण जसं रोजचं कसं आपण असते आता मी लवकर झोपेल लवकर उठून आपल्याला हे करायचं ते करायचं आणि आपण थोडा उशीर झाला आपल्याला तर लगेच मग आपण अरे यार मी उठून गेली असती तर बरं झालं असतं मला स्वाध्याय अटेंड करायला मिळालं असतं मला हे करायला मिळालं असतं आणि दुसरीकडे आपण म्हणतो की नाही हे असंच तसंच म्हणजे एक वेळ आल्याशिवाय काही नाही होऊ शकत बा हो की नाही जसं आपण रात्री लवकर झोपलो आणि आपण असं ठरवतो की नाही आपल्याला लवकर उठायचं आहे पण उठायच्या वेळेस आपल्याला असं वाटतं, काय यार कशाला करावं कशाला जावं कशाला ते पण येत राहतं ना मनामध्ये सारखं सारखं हो, तुमचं बरोबर आहे. तुमचा प्रश्न बरोबर आहे आणि मला असं आपण वाटतं. जरी प्लॅन हं, केला तरी हं, हं, अशी हं. एखादी गोष्ट राहते की नाही नाही यार राहू द्या कशाला जायचं कशाला हं, करायचं हं, हं, हेच हं. येतं मनामध्ये ते होऊन जाईल ग्रॅज्युअली, ते कमी होऊन जाईल आहे. तुम्ही मला टेक्स्ट करा जर काही वाटलं तर, कारण अजूनपर्यंत ना आपल्याकडे 1 मिनिटापेक्षा कमी आहे. मी तुम्हाला वाटल्यास तर कॉल पण करते. कारण की डिस्कशन आता हो संपून जाईल आहे लगेच. ठीक आहे? तर चालेल ना चालेल मी शांतीपाठ घेऊन घेते. शांतीपाठ हो होईल हो का म्हटलं? ओम शांती